त्याच्यात कुर्मट पाणी किंवा हात धुवणारच भेटेल. अंगातलं गेलं नाही म्हणून सरकार केलं विश्वजित कदम म्हणतो. आमच्या अंगात आलं म्हणून सरकार आलं, मग मात्र अंगातलं गेलं नाही म्हणून तर सरकार केलं. त्यांनी अजित पवारांचं स्टेटमेंट ऐकलं नाही वाटतं. ते त्यांना काय म्हणायचं आहे ते गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये असावे. अजित पवार यांनी एक मुलाखत काल दिली. हे विश्वजित कदम हे सांगलीत असतात. सांगली हे बेट नाहीये, महाराष्ट्राचा भाग आहे. अजित पवार यांनी काल एक मुलाखत दिली आहे आणि त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं आहे सरकार पाडण्यासंदर्भात जी बैठक झाली त्या बैठकीला अडाणी हजर होते ना. अमित शाह बरोबर ना. त्याच्यामुळे कोणाच्या अंगात आलं होतं हे त्यांनी एकदा तपासलं पाहिजे. 2.5 वर्ष आम्ही सत्ता चांगल्या प्रकारे राबवली, पण गौतम अडाणीला हे सरकार नको होतं. ही मुंबई हा महाराष्ट्र हा त्यांना गिळायचा आहे, विकत घ्यायचा आहे, ओरबाडायचा आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी आधी शिवसेना तोडली, त्यासाठी अडाणीचा वापर केला. हे खुद्द त्यांच्या सरकारमधले उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतायत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची तोडण्यामागे अडाणी होता आणि सरकार पाडण्यामागे अडाणी होता, हे अजित पवार कबूल करतायत. यापेक्षा कोणता मोठा पुरावा असू शकतो का की ही मुंबई आणि हा महाराष्ट्र उद्योगपतींना विकण्याचा डाव नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी केला, खेळला आणि तो यशस्वी झाला. आणि म्हणूनच आमची लढाई जी आहे या निवडणुकीत हे गौतम अडाणी आणि त्यांच्या त्या व्यापारी वृत्तीविरुद्ध आहे. नरेंद्र मोदी आणि अडाणी हे एकच आहेत. अमित शहा आणि अडाणी एकच आहेत. एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अडाणी एकच आहेत. या राज्याची सूत्र अडाणीला त्याच्या हातामध्ये हवी आहेत आणि ती शिवसेना घेऊ देणार नाही. म्हणून हे सरकार उद्धव ठाकरे यांना त्यांनी सरकारमधून खाली केलं. छगन भुजबळ म्हणतात की शरद पवारने शिवसेना फोडली. कालच एक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे. छगन भुजबळ जेव्हा फुटले तेव्हा त्यांनी मंडलचं कारण दिलं होतं. माझ्या माहितीप्रमाणे शिवसेना मंडल विरोधी आहे, शिवसेना ही मंडल विरोधी आहे म्हणून मी पक्ष सोडतोय असं कारण स्वतः छगन भुजबळ यांनी दिलं आणि त्यांनी पक्ष सोडला. हे भुजबळ विसरले असतील असं मला वाटत नाही. शरद पवार यांनी पक्ष फोडला की गौतम अडाणीने पक्ष फोडला हे तुम्ही अजित पवारांना विचारा. स्वतः अजित पवार कबूल करतायत की महाराष्ट्रातलं सरकार हे गौतम अडाणीने पाडलं आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यामागे सुद्धा नरेंद्र मोदी आणि अडाणी यांची हात मिळवणी आहे. जयश्री चांदीवाल यांनी मुलाखत दिली, त्याचं असं म्हणणं आहे की वाजेंनी अजित पवार शरद पवारांची नावं घेतली आणि देवेंद्र फडणवीसांना या सगळ्यामध्ये जोडण्याचा प्रयत्न. मी आता याच्यावर विश्वास ठेवत नाही. निवडणूक काळामध्ये